श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 1 श्री दत्तात्रेय अवतार। फार पूर्वी सृष्टी नव्हती, तेव्हा सर्व ठिकाणी जलमय परिस्थिती होती। वेदांनी त्याचे संबोधन आपो नारायण म्हणून केले होते। ह्या नारायणाने सुवर्ण रंगाचे एक अंडे निर्माण केले, तेच ब्रह्मांड होऊन त्याला हिरण्यगर्भ असे नाव मिळाले। पुढे या ब्रह्मांडाचे एक आकाश व दुसरे भूमी ह्या नावाचे दोन तुकडे झाले। भूमीवर ब्रह्मदेवाने 14 भुवने निर्माण केली। सृष्टी रचताना ब्रह्माला 7 पुत्र झाले, त्यांना ब्रह्मपुत्र असे म्हणतात। त्या 7 पुत्रांमधला अत्री हा त्यांच्या वंशाचा मूळ पुरुष झाला। त्या अत्री ऋषींनी पुण्यवान अशा अनसूया नावाच्या कन्येशी विवाह केला। ती खरोखरच रूपवती असून पतिव्रता शिरोमणी होती। तिची ही अविरत पतिभक्ती पाहून सर्व देव भयभीत झाले। स्वर्गातील देव आपले ऐश्वर्य ही पतिव्रता घेईल म्हणून ते मनोमनी चिंता करू लागले। इंद्र त्वरित ब्रह्मा विष्णू महेश यांना भेटला व या अनसूयेच्या पतिव्रता संबंधी वर्णन करून त्यांना सांगितले। ही पतिभक्ती कायावाचा मनाने तर करतेच, शिवाय दारी आलेल्या याचकाला विन्मुख कधीच पाठवित नाही। तिला घाबरून सूर्य आपले तापमान मंद करतो, तर अग्नी शीतल होतो, वायूही घाबरतो व भूमी हिचा शाप नको म्हणून ती सुद्धा तिच्या पायाशी नम्र होते। इंद्राचे हे बोलणे ऐकून ते देव क्रोधित झाले। ही कोण सती स्वतःला एवढी महान पतिव्रता समजते? आपण त्वरित भूमीवर जाऊ व तिचा व्रतभंग करू। असे म्हणून ते तिन्ही देव तिचे सत्व पाहण्यास भिक्षुकाचे रूप धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमाशी पृथ्वीवर आले। अत्री ऋषी नित्यानुष्ठानासाठी नदीवर गेले होते। या तिघांनी अनसूयेला हाक मारली। ते म्हणाले, आम्ही तिघे ब्राह्मण तुझे अतिथी म्हणून आलो आहोत। आम्हाला अतिशय भूक लागली आहे। तुझ्या आश्रमात अन्नसंतर्पण, इच्छाभोजन व दानधर्म होतात हे ऐकून आम्ही तिघे तुझ्याकडे इच्छाभोजन मागण्यासाठी आलो आहोत। हे त्यांचे बोल ऐकून सती अनसूयेने त्यांना नमस्कार करून घरात घेतले। बसावयास आसन दिले। पाय धुवून ते तिथे आसनावर बसले। तिने त्यांची गंधफुलांनी पूजा केली। पतिव्रता म्हणाली, यजमान स्नानास नदीवर गेले आहेत। हे ऐकून ते अतिथी म्हणाले, तुझे यजमान येथे येण्यापूर्वी तू आम्हाला भोजन दे। अतिथींची इच्छा प्रमाण मानून अनसूयेने त्यांच्या पाटासमोरच पाने मांडली। प्रथम तूप वाढले, नंतर ती अजून अन्नपदार्थ घेऊन आली। त्या पानांवर अन्न वाढणार तोच ते म्हणाले, हे सुंदरी, आम्ही तिघेही तुझ्या सौंदर्यावर मुग्ध झालो आहोत, तेव्हा तू त्वरित नग्न होऊन आम्हाला भोजन द्यावे अशी आमची विनंती आहे, नाहीतर आम्ही असेच परत जातो। तू आम्हाला निरोप दे। सती अनसूया या अतिथींची ही जगावेगळी इच्छा ऐकून स्तंभितच झाली। ती समजून चुकली की हे तिघेही अवतारी पुरुष आहेत। दारी आलेला अतिथी विन्मुख जाऊ नये अशी माझ्या पतीची आज्ञा आहे। माझे मन तर निर्मळ व पवित्र आहे। ह्या प्रसंगातून माझा पतीच मला तारेल असे मनोमनी चिंतन करून त्या तिघांना ती म्हणाली, तथास्तु, तुमची इच्छा मी पूर्ण करीन। ती त्वरित स्वयंपाकघरात गेली व अत्री ऋषींचे ध्यान करून तिने अंगावरील वस्त्रे फेकून नग्नावस्थेत ती बाहेर आली। त्यावेळी एक आश्चर्यकारक घटना घडली। हे तिघेही अतिथी लहान बालके झाली व आक्रंदून रडू लागली। तेव्हा अनसूया त्या तिघांना जवळ घेऊन मोठ्या प्रेमाने स्तनपान देऊ लागली। ज्यांच्या उदरी 14 भुवने आहेत व ज्यांच्यापाशी 7 समुद्रांतील पाणी शोषण करणारा अग्नी आहे, अशा त्या तिघांची क्षुधा त्या महान पतिव्रतेच्या स्तनपानामुळे निवारण झाली। ते तिघेही तृप्त झाले। सृष्टीकर्ता ब्रह्मदेव, विष्णू व कर्पूरगौर ह्या तिघांनाही सती अनसूयेने स्तनपान केल्यामुळे ती अत्री ऋषींची रमणी ह्या तिघांची जननी झाली। तिची कीर्ती त्रिभुवनात पसरली। ह्या तिन्ही बालकांना मांडीवर घेऊन ती खेळवू लागली, पाळण्यात घालून अंगाई गीते गाऊ लागली। इतक्यात अत्री ऋषींचे आगमन झाले। ती बाळे पाहून ते संभ्रमात पडले। त्यांनी अनसूयेला ही बाळे कोणाची आहेत असे विचारले। सती अनसूयेने घडलेला सारा प्रकार पतीला वर्णन करून सांगितला। अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने सारे काही जाणले। ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू व महेश आहेत हे त्यांना समजले। ते अत्यानंदाने पत्नीला म्हणाले, तुझ्या भक्तीवर मी संतुष्ट झालो आहे। तुझ्या मनात काही असेल तर माझ्याजवळ माग। त्यावेळी ती पतिव्रता म्हणाली, पती देवा,
तुमची भक्ती पाहून हे 3 देवच तुमच्या दारी पुत्र होऊन आले आहेत. तेव्हा ती 3ही बालके एकरूप होऊन सदोदित आपले पुत्र होऊन आपल्या दारी राहावेत, हीच माझी इच्छा आहे. त्याप्रमाणे ती 3ही बालके त्रिमूर्ती रूपात तेथे राहिली. त्या तिघांना वेगवेगळी नावे ठेवण्यात आली. ब्रह्ममूर्ती चंद्र झाला, विष्णुमूर्ती दत्त झाला, तर शिव दुर्वास या नावाने ओळखू लागले. दुर्वास व चंद्र आपल्या मातेसमोर उभे राहिले व आपल्या निजस्थानी जाण्यास निरोप मागू लागले. दुर्वास म्हणाले, हे माते, आम्हाला अनुष्ठान करण्यासाठी तीर्थाचरण करायचे आहे, म्हणून तुम्ही आम्हाला निरोप द्या. चंद्र म्हणाला की माते, चंद्रमंडळात आमचा वास नेहमी असेल, तेथूनच आम्ही आपल्या चरणांचे दर्शन घेऊ. तिसरा विष्णू म्हणजे दत्त हा सदोदित तुमच्या चित्तात राहील. सर्व विष्णुमयम जगत असा हा दत्त तुमच्या जवळच राहील. अशी ही त्रिमूर्ती एक होऊन दत्तात्रेय झाले. हेच श्रीगुरूंचे मूळ पीठ आहे. ह्याच दत्तात्रेयाने म्हणजे विष्णूने पुढे द्वापार युगात 10 अवतार घेतले, तर कलियुगात श्री दत्तगुरूंनी भक्तांच्या रक्षणासाठी 3 अवतार घेतले. प्रथम श्रीपाद वल्लभ अवतार, दुसरा नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थ हा त्यांचा 3रा अवतार झाला.